नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण करणार आहोत गाजराची कोशिंबीर। चौथी कोशिंबीर आहे, तर तुम्हाला थंबनेल बघूनच कळालंच असेल की आज आपण करणार आहोत विदाऊट दह्याची गाजरची कोशिंबीर। तर चला, अशीच होणार आहे तुमची कोशिंबीर अगदी चमचमीत। आणि ही आहे माझी लंच थाली गुरुवारची। तर कोशिंबीर साहित्य तर चला बघूया परफेक्ट असा रेशो। अर्धी वाटी कोशिंबीरसाठी मी घेतला अर्धी वाटी गाजर किसून घेतलेला आहे छोट्या किसणीने आल्याच्या। तुम्हाला हवं तर तुम्ही मोठ्या किसणीने किसू शकता। तर इथं मी बारीक किसलेलं आहे। आता अजून काय लागणार आहे ते बघूया। इथं घेतली एक बारीक मिरची लवंगी आहे, 4-5 फोडी केल्यात मिरचीच्या कापून घेतलेत, बारीक कापलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्ता 5-6 पानं। इथं घेतलेले आहेत लिंबाचा रस 2 चमचे, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, पाव चमचा लाल तिखट, मीठसुद्धा पाव चमचा आणि साखरचे दाणेसुद्धा पाव चमचा। पावडर शुगर असेल तर ती वापरली तरी चालेल। आता कृती बघूया। मिक्सिंग बोलमध्ये अर्धी वाटीचे गाजर किसलेलं आहे ते घ्यायचं। गाजर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी इथं एकटीसाठी करते त्यामुळे अर्धी वाटी गाजर घेतलेलं। त्याला 1 ते 2 चमचे लिंबाचा रस घ्यायचा आहे। अर्धा लिंबाचा रस मी घेतलेला आहे। जास्त करताल तर 1 लिंबाचा रस घातला तरी चालेल। बस ह्याच्यात आपल्याला लिंबाचा रसच मिक्स करायचा आहे छानपैकी। आणि रिमेनिंग साहित्य आपण तडका देणार आहोत। बऱ्याचशा जागी ह्याला चटकासुद्धा म्हणतात, गाजराचा चटका। तर तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते सांगा। मी त्याला कोशिंबीर म्हणते। मला खूप आवडलेली आहे ही कोशिंबीर, तुम्हालासुद्धा नक्कीच आवडणार आहे। आवर्जून मी सांगते की 100 नाही 1000% ही सगळ्या फॅमिली मेंबरला तुम्हाला आवडणार आहे। अगदी इतकी आवडणार आहे की डिमांड राहील आठवड्यातून 2दा ते 3दा करायची। तडका पॅन ठेवला, मस्तपैकी गरम केला तडका पॅन तेल टाकून। आता तेल छान गरम झालं की इथं कढीपत्ता जो मी दाखवला तो कापून घेतलेला आहे, म्हणजे तोडून घेतलेला आहे हाताने। तुम्हाला हवं तर तुम्ही सुरीनेसुद्धा कापून घेऊ शकता। कढीपत्ता का कापायचा, म्हणजे तो इनटेक होतो। आपण अख्खा असेल तर काढून टाकतो, मी सुद्धा काढून टाकते। तेल छान तापलं की लगेच टाकले मोहरी, मग टाकले जिरे, मोहरी तडतडली। गॅस आता मी बंद केलेला आहे। हिंग टाकलेले, हिंगसुद्धा ऑप्शनल आहे। मिरच्या टाकायच्या आधी गॅस बंद करायचा। लाल तिखट टाकलं म्हणजे लाल मिरची पाव चमचा, कापलेली मिरची 1 मग टाकला, कढीपत्ता आणि कोथिंबीर। गॅस बंद आहे। हिंग टाकताच लगेच मी गॅस बंद केलं। बाकीचे साहित्य टाकायचे म्हणजे मीठ आणि साखर लास्टमध्ये टाकायचे आणि मस्तपैकी याला स्टर करायचं। गरम गरम तडका आपल्या मस्तपैकी किसलेल्या गाजरावरती टाकायचा आणि आपलं हे गाजराची कोशिंबीर रेडी आहे। बस याला मिक्स करायचं आणि रेडी टू ईट आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला दही नसेल घ्यायचं तर तुम्ही लिंबाचा रस ॲड करू शकता, आणि लिंबाचा रस नसेल घ्यायचा तर तुम्ही दही ॲड करू शकता। बट ही अशीच खूप छान लागते विदाऊट दह्याची। थोडं काहीतरी वेगळं करायचं आहे, दही खायचं नाही किंवा दही आवडत नाही किंवा दही कॅरी करायला लीक होतं, तर तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीची कोशिंबीर तुमच्या टिफिनमध्ये सुद्धा घेऊ शकता। वरण भात, भाजी, पोळी, भाकरी, पराठे कशासोबतही खा। साध्या चपातीसोबत खाल्ले ही कोशिंबीर चेंज ऑफसाठी तरी खूप छान लागेल। आणि लहान मुलांना जर तुम्हाला गाजर चारायचं आहे, ते खात नसतील तर ह्या प्रकारे ही कोशिंबीर करा। लहान काय मोठे काय सगळेच फॅन होतील ह्या कोशिंबीरचे आणि सगळ्यांस खूप आवडेल। लहान मुलंसुद्धा म्हणतील की अशीच कोशिंबीर कर। थोडंसं गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर टाकली। कोशिंबीर आहे तर कोथिंबीर हवीच। आणि ही आहे माझी लंच प्लेट, चमचमीत चटकेदार अशी लंच प्लेट रेडी आहे। 2 फुलके पुलाव आहे, छोले पुलाव, फ्लावर बटाट्याची भाजी आणि आपली कोशिंबीर, गाजराची कोशिंबीर। त्यात चला पटकन जाऊन ही रेसिपी नक्कीच करा। तुम्हालाही आवडणार आहे, तुमच्या पूर्ण कुटुंबालासुद्धा आवडणार आहे, 1000% आवडणार आहे, ही मी गॅरंटी देते। आता तर तुम्हाला माहीतच आहे काय करायचं आहे। लाईक करायचं आहे, शेअर करायचं आपल्या मित्रमंडळीसोबत। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।